आई बाबा फाउंडेशन के अध्यक्ष योगेश मौर्य ने देवनार पुलिस के मदद से राशन का कालाबाजार करने वाले राशन माफिया राकेश गुप्ता को देवनार पुलिस के हवाले किया। इस कार्रवाई से राशन माफिया और दलाल में मचा हड़कंप। अभी तक विभिन्न पुलिस स्टेशन में कई राशन माफिया पर योगेश मौर्य ने केस दर्ज कराया है। अब योगेश मौर्य के निशाने पर बड़े राशन माफिया दिलीप ठक्कर और अशोक ठक्कर और साथ ही गणपत पर भी योगेश मौर्य ने कार्रवाई की मांग सरकार से की है। आए दिन राशन माफिया गाड़ी व जगह बदल कर गरीब जनता का राशन का कालाबाजार करने का तरीका अपनाते हैं। समाज सेवक योगेश मौर्य को इन राशन माफियाओं से अपने ऊपर हमला और झूठा केस में फंसाने की भी आशंका जताई है और सरकार और पुलिस से उचित कार्रवाई की मांग की है। और एक बात यह है कि धड़ल्ले से बनावट व्हील का भी ये राशन माफिया इस्तेमाल करते हैं। पोलिसांची मिलीभगत या रॅशनिंग अधिकाऱ्यांची मिलीभगत मला एक सांगा, माहिती नसेल का हो सर? एक मला हे तरी सांगा ना। पण मला जे दिसतंय आणि मी पहिला एक आभारी मानणार जे मंत्री आहेत योगेश कदमजी, छगन भुजबळ साहेब यांनी मला जे रिस्पॉन्स दिलेला आहे, आज मला असं वाटतंय की त्यांच्याच रिस्पॉन्सनी आज हे सगळं जे म्हणजे यांच्यावर कारवाईची जी तलवार आलेली आहे, टांगती तलवार आलेली आहे, हे मला त्यांच्या प्रयत्नांनी मला दिसत आहे। आणि इकडे जे माफिया आहेत, मी वारंवार प्रेस कॉन्फरन्समध्ये नाव पण घेतला की हे माफिया कोण आहेत। तर हे लोकलमध्ये जे माफिया आहेत, राकेश गुप्ता करून आहे, शिवदास गुप्ता करून आहे, अजून 2-3 जण इकडे माफिया आहेत जे छोटे मोठे आहेत ना। हे छोटे मोठे नाहीत, हे जेव्हा ग्राउंड लेवलला मी जातो गाडीजवळ तेव्हा ह्यांची वार्ता करायची, यांची भाषा हे जर तुम्ही बघणार का की मी सकाळी 100 नंबरवर कॉल केला, गाडी म्हणजे यायला थोडासा उशीर झाला तर तिकडून ती रिक्षा पळून गेली। मग जेव्हा तिकडे गेलो तर मोठा साठा दिसला, ते मी तुम्हाला व्हिडिओ आणि एव्हिडन्स मी तुम्हाला देतो। हे चिता कॅम्पमधून हे रिक्षावाल्यांनी सगळं तिकडून राशनिंग गोरगरिबांचा धान्य हे माफिया खात आहेत त्या रिक्षाच्याद्वारे। पहिले यांची टॅक्सी झाली, टेम्पो झाला, ओला उबेर झाली, आता रिक्षा, ह्याच्यामध्ये हे लोक माल वाहतूक करतात। हे तर मोठे माफिया आहेत, हे लोक मिल घेऊन बसले आहेत। ठीक आहे, मी वारंवार सांगतोय, तर प्लीज माझी प्रशासन आणि अधिकाऱ्यांची रिक्वेस्ट आहे की ते हे माल कुठे जातो हे जर का नाही हे करत आहे। आता दीड महिना अगोदर रिक्षा बघा, 3 रिक्षा तिकडे भरलेली आहे, त्याच्यामध्ये याच गुप्ताचा काय नाव आहे त्याचा, राकेश गुप्ता, त्याच राकेश गुप्ताचा आणि राम गुप्ता असं काहीतरी नाव आहे, म्हणजे मला एवढं हे कल्पना नाही आहे, पेपरवर आहे। तर हीच रिक्षा आहे बघा, इकडे तुम्ही बघू शकतात की या ठिकाणी रिक्षा पकडलेली, तरी पण या माफियांना काहीच भीती नाही। आणि वरतून काय बोलतात, ऊपर से लेके नीचे तक हमारा मैनेज है, जो कि तुम अगर हमारे खिलाफ अगर आवाज़ उठाओगे तो तुम्हारे ऊपर खोटा गुन्हा भी डाल सकते हैं, नहीं तो कुछ भी कर सकते हैं। म्हणजे हे नाही बोलले म्हणजे असे लय चर्चा चालू असतात। कसं आहे की मी एक चोरांना धरून देतो ना, तर चोर शेवटी मला मारणारच किंवा माझ्यावर काहीतरी म्हणजे शाला करणार, मला मारायला काहीतरी असं षडयंत्र रचणार की हा कुठे अडकायला पाहिजे का की ह्यांच्या ब्लॅक म्हणजे कालाबाजारीमध्ये मी अडथळा टाकत आहे, म्हणून हे माझ्यावर कधीही काही करू शकतात। मी सगळ्यात पहिला आभारी मानतो पोलीस स्टेशनचे व रॅशनिंग अधिकाऱ्यांचे की या टायमी मला कारवाईला म्हणजे मला जास्त हे करायला नाही लागलं की म्हणजे एव्हिडन्स सगळं दिलं। आता एक विषय देवनारचा सांगतो, त्याच्यानंतर अजून विषय सांगतो तुम्हाला। देवनारमध्ये इकडे मी ऑलरेडी 4 तारखेला रॅशनिंग अधिकारीला मी काय विषय बोललेलो की तुमच्या हद्दीमध्ये जे माफिया आहेत, 1.5 महिना अगोदर याच माफियावर इकडे केस झालेली देवनार पोलीस स्टेशनला, तरी पण या माफियांना काही म्हणजे भीती वगैरेचा त्यांना काही आहेच नाही। म्हणजे कायदा पण त्यांना आहे ना, ते पैशाच्या धाड्यावर कायद्याला पण पूर्ण विकत घ्यायची ताकद ठेवतात, असा त्यांचा वक्तव्य असतो कुठे ना कुठे। तर हे 4 तारखेला मी दिलेला की आपल्या क्षेत्रात येणारा गोवंडी, हे बघा 44E गोवंडी, या रिजनमध्ये जेवढे रॅशनिंग दुकान येत आहेत त्या दुकानामध्ये कालाबाजारी मोठ्या प्रमाणात चालू आहे, पूर्ण मुंबईमध्ये चालू आहे। पण या ठिकाणी आता आज म्हणजे निर्देशात आणून दिलं मी यांच्या की एवढ्या दुकानामध्ये असे चोरी चालू आहे। अरेस्ट झालेले जे आहेत की राकेश गुप्ता करून आहेत, अजून भरपूर माफिया आहेत। आणि मी पोलीस स्टेशनला आणि जे अधिकारी मोठे आहेत जे आयो वगैरे असतील त्यांना एक हात जोडून विनंती आहे की हा राशन कुठे जात होता, मी तर सगळं एव्हिडन्स द्यायला रेडी आहे ना,
लोकेशन देतो आहे, मी तुम्हाला गाडी नंबर देतो आहे, सगळं द्यायला रेडी आहे. तरी पण आता त्याच्यावर का कारवाई झाली नाही, काय विषय आहे ते मला काहीच माहिती नाही आहे. पण मला आश्वासन असं DCP साहेबांनी पण दिलेलं आहे, रॅशनिंग अधिकाऱ्यांनी पण दिलेलं आहे की कारवाई 100% होणार यांच्यावर. कदाचित मला असं दिसतं आहे की हे माफिया कदाचित हे पण करायला कमी नाही करणार. पण मला बाबासाहेबांच्या जे कायदा बाबासाहेबांनी आणला आहे, मी संविधानावर भरोसा करणारा म्हणजे विश्वास करणारा पोरगा आहे. कलमवर मला भरोसा आहे, महाराष्ट्र पोलीसवर पण मला भरोसा आहे की मला म्हणजे योग्य ती माझ्याबरोबर योग्य ठिकाणी उभे राहतील जर असं काय झालं तर. तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सरकारपर्यंत व रॅशनिंग मोठे अधिकारी, अन्न पुरवठा मंत्री यांच्यापर्यंत हा विषय तुम्ही पोचवा, हेच मी अपेक्षा करतो. नाहीतर हे माफिया उद्याचा माझा काहीही बरं वाईट करू शकतात. मी पोलीसच्या मदतीने, पहिली गोष्ट सांगतो, पोलीसच्या मदतीने या माफियापर्यंत पोचल्यानंतर या माफियाला म्हणजे पोलीस स्टेशनच्या मदतीने पोलीसवाले घेऊन येतात आणि रॅशनिंग अधिकारी यांच्या मदतीने इकडे FIR वगैरे होतो. तर आत्तापर्यंत मी जिथे जिथे कारवाई म्हणजे पोलीसच्या मदतीने आणि रॅशनिंग अधिकारीच्या मदतीने केलेली आहे, तो पोलीस स्टेशनचं नाव घेतो. देवनार पोलीस स्टेशनला याच राकेश गुप्ताचा, ठीक आहे, शिवदास गुप्ता, राकेश गुप्ता हे आहे. तिलकनगर पोलीस स्टेशन आहे, घाटकोपर पोलीस स्टेशन आहे, धारावी पोलीस स्टेशन आहे. गणपत माफिया म्हणजे हे सगळे माफिया आहेत ना, हे करतात आहेत ना, पण ह्यांच्यावर कारवाई का नाही करत आहे? गणपत झाला, अजून भरपूर असे भरपूर जण आहेत. तर ह्यांच्यावर जर ह्यांना जसं सोडतायत, आता मला सांगा 1.5 महिना अगोदर ह्यांच्यावर कारवाई केली, केस केली, तरी पण हे लोक काय केलेत, बाहेर मस्त फिरतात आणि आपलं सगळं